मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वैदींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे श्यामल प्रकाश गुंडाळे आणि ज्या लिटिल चॅम्पला भेटणार आहोत तो प्रज्योत, आपल्या घराघरात पोहोचलेला प्रज्योत प्रकाश गुंडाळे. आणि आता या संगीताच्या सेवेतून गणपती बाप्पा तुझी सेवा करू पाहत आहेत, तेव्हा त्याला आशीर्वाद द्या आणि सगळ्यांवरच कृपादृष्टी राहू द्या, हेच बाप्पा तुझ्या चरणी मागणं करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. सारेगमपच्या मंचावर प्रज्योत गातो सुरेल गाणी. आम्ही आहोत मूळचे परभणी. माझ्या घराची आहे मी होम मिनिस्टर आणि प्रकाश आहेत माझे धनी. क्या बात आहे. आता आपण कसं काय? सर्व फुलांचा राजा गुलाबाचं फूल, संसार करू सुखाचा, श्यामल तू मी आणि एक मूल. अरे वा, क्या बात आहे. कुठलं माहेर तुमचं? माहेर यवतमाळ सर. तुमचं बालपण? माझं बालपण परभणीला गेलं. त्या ओळख करून सगळ्यांची. माझी आई. आई नमस्कार. माझी वहिनी नमस्कार. सोनल. माझा सक्का भाऊ रितेश. नमस्कार. माझी बहीण वर्षा. नमस्कार. तो पंकज माझा लहान मामाचा लहान मुलगा. नमस्कार. त्याची वाईफ नेहा. नमस्कार. तो सम्यक माझी मावस बहीण प्राची. हो. तिचा तो मुलगा सम्यक, तिचे मिस्टर गोविंदराज हो. आणि माझ्या भावाची मुलं आहेत काव्य आणि श्लोक. अरे वा वा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. प्रज्योत कुठलं गाणं गाणार? मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा. वा वा वा. कसं काय हो? कसं काय, कुठून मिळालं हे सगळं? आमचे जे म्हणजे सासरे जे आहेत सगळे आत्या वगैरे, ते सगळे भजन वगैरे गातात घरी. बर. आणि आम्ही पण घरी गुणगुणायचो, गाणं म्हणायचो. आमच्या दोघांनाही आवड आहे. तर आम्हाला नकळत कळलं की तो पण आमच्या मागे तसंच गाणं म्हणतो, चाल व्यवस्थित पकडतोय. एखादं गाणं ऐकवायचं. एक ऐकवा ना. कुठलं ऐकवणार? तुम ही सोचो जरा, क्यों ना रोके तुम्हें, जान जाती है जब उठ के जाते हो तुम, बात इतनी मेरी मान लो, आज जाने की जिद ना करो, वा वा. आज जाने की जिद ना करो. वा वा वा. तुम्ही कुठलं गाणार आज? तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. वा वा. प्रज्योत, आता तू परीक्षकाच्या खुर्चीवर आहेस हा, आणि या दोघांनी गाणं म्हटलेलं आहे बरोबर? हा. आता तुमची प्रतिक्रिया काय या दोन गायकांबद्दल सांगा. 3-2 कोणाला? पप्पाला. वरचा सा नाही मिळाला तुम्हाला? थोडं चुकले सुरू. 3-6 झाला. हा. आणि यांना? नी. पप्पा थोडे तरी चांगले गायले. पण मला सांग, गाण्यामध्ये आणि वागण्यामध्ये कुठला बदल केला पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे परीक्षक? मम्मीने थोडी चिडचिड कमी करायला पाहिजे. मम्मीने चिडचिड कमी करायला पाहिजे. अच्छा. आणि बाबाने? मारणं. बाबा तुला मारतात कधी? नाही सर, खूप कंट्रोलच्या बाहेर गेला ना तरच. काय काय सांग, तू बोल आज. म्हणजे जेव्हा मी गाणं करायचं असतं मला, मी म्हणजे मित्रांसोबत खेळायला जातो, पप्पा नाही जाऊ देत. जाऊ देत नाहीत? मग मला म्हणजे मी बोलतो पप्पा मला जायचं, मग मारतात. एवढंच. आणि फटका दिल्यावर तू कसा गातोस? गायलं नाही कधी. मग रडतो की नाही कधी? रडलोय ना. एकदा रडलाय? म्हणजे हळू मारलं तर रडतो, जोरात मारलं नाही रडत. हे उलट कसं काय? माहित नाही. म्हणजे बाबा चिडले तर रडतो आणि नाही मारलं तर नाही रडत. वेगळंच आहे ना हे रसायन? प्रकरणच वेगळे आहे. प्रकरणच वेगळं आहे दोन्ही. ऐकलं का आई काय म्हणाली? हे दोन प्रकरणच वेगळी आहेत. हँडल विथ केअर आहे दोन्ही. हो. तू 2 ह्याच्या एवढी आहे. अच्छा. आमच्या एवढी आहे. प्रज्योत. वा वा. पण छान आहे. तू असाच राहा प्रज्योत. फक्त लक्षात ठेव, महत्त्वाच्या टप्प्यावर आहेस
आणि अशा या टप्प्यावरती कधी काही घडू शकतं असा हा टप्पा असतो. बरोबर आहे की नाही? सारेगमपचा म्हणजे यश मिळालं तर हुरळून जायचं नाही हां, आणि अपयश आलं ना उमेद व्हायचं नाही. हे कायम लक्षात ठेव. आणि मला सांग, या दोघांमध्ये कोण कोणावर जास्त चिडतं? शेवटचा प्रश्न आहे. तुझी वेळ सुरू झाली आहे. आई, आई कोणावर? पप्पावर आणि माझ्यावर. सर लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत. आणि बाबांनी तेवढ्याच संधीचा फायदा घेऊन लहान मुलं कधीही खोटं बोलत नाहीत असं म्हटलेलं आहे. सेटिंग आहे बॅकग्राऊंड. सेटिंग आहे ना? नाही पण खूप छान. आत्ता या दोघांमध्ये एक खेळ होणार आहे. आज लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. पण ते बक्षीस मिळणं सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. ओके. हां, 3 फोटो दाखवले जातील. नेमकी ती वस्तू कुठली ही तुम्ही ओळखून सांगायची आहे. बघूया पहिलं चित्र. हा नीलम खरा. अभिनंदन. ही सर रिंग बोटात घालतो ना आपण, रिंग आहे. चला अभिनंदन. जवाचा नेकलेस. अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना. बरं, या तुमच्या कोण? माझी वहिनी सर. वहिनी कशा आहेत तुमच्या? वहिनी छान आहे, मनमिळाऊ आहे, हां, ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल. मग एवढा चेहरा पाडून का सांगताय? जरा नाही, नाही. उत्साहात सांगा. ऑलराऊंडर आहेत, कारण त्या इंजिनियर आहेत आणि कुकिंगमध्ये आवड आहे, डान्स छान करतात. पण तुम्ही कुठे राहायला असता? आम्ही सगळे पुण्याला. आज या कार्यक्रमात तुम्ही आहात. प्रज्योतच्या परफॉर्मन्सबद्दल जेव्हा त्याला तुम्ही टी व्हीवर बघितलं, झी मराठीवर, काय काय भावना होती? बेसिकली तो लहानपणापासून खूप सुंदर गायचा. म्हणजे तो कुठे ना कुठे चमकणार हे नक्की होतं. पण झी मराठीसारखा प्लॅटफॉर्म त्याला मिळेल, तो मिळाला याचा खूप आनंद झाला आम्हाला. म्हणजे सगळ्यात घरात सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि आमच्या फॅमिलीमधून पहिल्यांदाच असं कोणी या इंडस्ट्रीमध्ये आलं होतं, त्यामुळे त्याचाही आनंद सगळ्यात जास्त होता. तुमच्या दोघींबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल काय म्हणणं आहे ते ऐकणार आहोत. हां, आधी मुलीबद्दल बोलेल. हां, आधी बोला. मुली जावे राहू द्या. बोला, मुलीचंच कौतुक करा. हां ती लहानपणापासूनच खूप शांत आहे. हां. नातू बघतोय शांत आहे म्हटल्यावर. नातू जावयासारखा आहे, ना म्हणजे चांगला. बाकी काही नाही. आणि अशी ऍक्टिव्ह आहे थोडी. आणि जावई? जावाई मुलीपेक्षा ऍक्टिव्ह आहे. जावाई भाजी वगैरे तूप वगैरे सगळं करतात. हा, लेक आराम करते तुमची. नातू ज्या वेळेला टीव्हीवर असतो बरं वाटतं की नाही? समाधान वाटतं की नाही? हा, खूप छान. प्रत्येक गाण्याला ती रडते, आनंद अशी. प्रत्येक पिक्चरला पण रडते. आज प्रज्योतने म्हणजे आल्याबरोबर म्हणे आजीचं रडणं खूप दिवस झाले बघितलंच नाही. स्वाभाविक आहे. नातू इतका छान परफॉर्मन्स देतोय म्हटल्यानंतर आजीला एकदम आनंद होणारच. बरं, तुलाच विचारतो आत्ता, आजी आणि आई ह्याच्यात 1 आणि 2 नंबर द्यायचा आहे, तर तू कोणाला देशील? पहिला नंबर आजीला की आईला? आजी. बोला, तुमचं काय म्हणणं आहे? बहिणीबद्दल काय बोलणार मी. ती माझ्या मागे मागेच असायची पहिलेपासून, दादा करून. आणि प्रकाश तर आमचे मित्र म्हणूनच आहेत आता. आमच्या कुटुंबात ती म्हणायला लहान आहे, पण मनाने फार मोठी आहे आणि अतिशय समजदार आहे, शांतही फार आहे. श्यामलताई स्वभावाने खूपच छान आहे, खूप मन मोकळी आहे आणि प्रत्येकाला अशी जीव लावते ती. श्यामलताई माझ्या नणंद आहे. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, मनमिळाऊ स्वभाव आहे त्यांचा आणि कॉमेडी पण आहे. आणि प्रकाश दादा सुद्धा खूप कॉमेडी आहे. हे नवीनच कळतंय. तुला हे मान्य आहे? पप्पा आहेत, मम्मी नाही. पप्पाचाच आहे आज पूर्णपणे. माझी ताई आहे. भाऊजी तर आता ॲज अ फ्रेंड सर्कलमधले असल्यासारखं आहे. ताई नेहमीच सपोर्टिव्ह आहे, नेहमीच म्हणजे गायडन्स पण चांगलं करते. प्रज्योतबद्दल इतकं बोलतायत सगळे, कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. माझे फ्रेंड सर्कल वगैरे सर्वजण माझंच अभिनंदन करतात. म्हटलं प्रज्योतच्या गाण्याबद्दल आजी अभिनंदन, गाणं खूप छान गायलं तुमच्या नाताने असं. बघ, तुझ्यामुळे तुझ्या आजीचं पण अभिनंदन किती जास्त होत आहे. त्यामुळे आता तुझी जबाबदारी वाढलेली आहे. उद्यापासून तुझी मस्ती तू करतच नसशील ना? मस्ती नाही, थोडी करतो. आणि तुला सेटवरती कोण तुझ्याशी भांडतं का? सगळेच म्हणतात. पण आत्ता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार आत्ता ठरणार आहे. तुमच्या दोघींच्या समोर एक बाउल ठेवलेला आहे.
त्याच्यामध्ये धूप भरपूर आहे आणि आतमध्ये कापूर लपवलेला आहे. पाहिजे तर तुम्ही त्या कापराचा वास घेऊ शकता, काही चालेल. फक्त कापूर अचूक बाहेर काढून ठेवायचा आहे. धूप बाहेर पडणार नाही एवढी काळजी घ्या. वेळ 1 मिनिटाची आहे. 1 मिनिटामध्ये हा खेळ पूर्ण करणार आणि या खेळामध्ये सर्वाधिक कापूर ज्यांनी कोणी बाहेर काढलेला असेल त्या वहिनी या खेळात जिंकणार. 1 2 3. दहा 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. धुपालाही कापराचा वास येतो हे मला आज पहिल्यांदा कळलेलं आहे. नाही सर, खरंच वास येत होता कपराचा, म्हणून मी काढले. तुम्ही किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. सर मी म्हटलं ना ऑलराऊंडर आहे. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. दुसऱ्या टप्प्यावरती खेळ बघितला, वहिनी आल्या, कापूर शोधले आणि बक्षीस घेऊन गेल्या. तर या माऊलीनं खूप छान प्रयत्न केला, पण काहीतरी थोडासा गोंधळ उडाला. तुझं काय म्हणणं आहे या आधीच्या खेळाबद्दल? आपले एक्सपर्ट कमेंट. थोडी चिटिंग होती कारण की मम्मीचा बॉल इथं होता म्हणून त्याच्यात थोडा टाइम गेला. कसली चिटिंग? उगाच काय चिटिंग? मम्मीला माहिती, मम्मी हरली आहे. नाही सर, मला असं वाटतं की प्रश्न चुकीचा होता. हां, तुम्ही जर ते हे धूप काढायचं म्हटलं असं ना तर ती विनर जिंकली असते. म्हणजे प्रॉब्लेम झालाय तो कापूर सांगण्यात झालाय. तो धूप सांगायला पाहिजे होता. नाही सर, मला वहिनींना जिंकवायचं होतं. माहितीये. पण मला तुम्हाला विचारायचं, इतका खेळकर स्वभाव आहे दोघांचाही, ते असंच तुमच्याशी वागतात का हो? किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली. 10 वर्ष ते तसंच 12 वर्ष सर, 12 वर्ष. त्यांनी आज 2 आणखी कमी केली हो. मी कसं विसरू शकतो? पण मी विसरू देणार नाही. मी 10 वर्षाचा आहे. काय गंमत आहे. पण अशी छान आनंदात राहा, हे मनापासून प्रार्थना आहे. पण आता तुला प्रज्योत, इतकं छान तू 2 टप्प्यावर गाणं गायलास, आम्हाला खूप आनंद वाटला. आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागशील? आईला. का रे? मी पण चिडतो थोडा. थँक्यू, मान्य केलं. एकदम थोडं चिडतो. मम्मी जास्त चिडते. एकदम थोडं चिडतो. कार्यक्रमाच्या शेवटी का होईना सार्थक झालं. बाबा, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर, माझा स्वभाव ॲक्च्युली म्हणजे कोणाला त्रास देत नाही आणि कोणाचा त्रास सहनही करून घेत नाही. बरोबर. तर मला असं वाटत नाही की मी कधी काही कोणाला त्रास दिला आहे. तर जरी नकळतपणे कोणाला त्रास दिला असेल तर मी सर्वांचीच क्षमा मागतो. सॉरी. तुम्ही? माहेरची लोक तर माझ्याबद्दल काही कंप्लेंट नसेल, पण सासरच्यांची असू शकते सर, कारण माझ्याकडून काही अपेक्षा केल्या असेल त्यांनी, मे बी कंप्लेंट नसेल झाल्या. कारण माझी जाऊ आहे, त्यात सगळं तिथलं सांभाळतात, मंदिराचं काम किंवा सगळं वगैरे. तर मी त्यांची माफी मागेन. माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण नसेल झाल्या तर. बोलण्यातून तर मी कधी कुणाचं मन दुखवत नाही सर, सहसा. पण माझ्याकडून काही अपेक्षा त्यांच्या पूर्ण नसेल झाल्या तर मी त्यांची माफी मागते. महत्त्वाचा आता टप्पा आलेला आहे, या कार्यक्रमातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा. आणि तो असा आहे की तुम्हाला आज पैठणी मिळवून कोण देणार. आता खेळ होणार आहे. ज्यांनी या कार्यक्रमात आल्यापासून स्वतःचा एक गट तयार केला होता, त्या दोघांमध्ये आता खेळ होणार आहे. बाबा जिंकणार का प्रज्योत जिंकणार ते आम्हाला बघायचं आहे. आणि जे कोणी जिंकणार त्यांना तो मान मिळणार आहे. तुम्हाला पैठणी मिळवून द्यायचं. पैठणीच्या खेळात कोण जिंकून देणार पैठणी बघूया. असंख्य तुकड्यांमध्ये एक चित्र आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. ते जोडायचे आणि एक चित्र तयार करायचं. चित्र कुठलं ते बघ. असंच्या असं चित्र इथे तुम्हा दोघांपैकी जे कोणी सगळ्यात आधी जुळवणार ते जिंकणार. 1 2 3.
नाही बाबा, अजून नाही लागलंय ते. नाही नाही नाही. गणपती बाप्पा मोरया. अभिनंदन. झी मराठीकडून हा गणपती बाप्पाचा प्रसाद तुमच्यासाठी. अभिनंदन. वैदींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठण. अभिनंदन. प्रज्योतला खूप खूप शुभेच्छा. या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांनाही शुभेच्छा. आणि गणपती बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना. या सगळ्यांवर, आम्हा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी राहू दे. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.